नमस्ते। श्री बालाजी बहुउद्देश्य शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई और भास्करवर पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्गज शहरवासियों की सेवा में डॉक्टर विवेक भास्करवर जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल। शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ 2025-26 के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिव्यांग वारी निघाली पंढरपूरच्या दिशेने। मागील वर्षीप्रमाणे यावर्षीला सुद्धा आषाढी एकादशी निमित्त दिव्यांगाची वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे। या वारीमध्ये सर्व वारकरी अंध आहेत। सेवा समर्पण प्रतिष्ठान यवतमाळ यांच्या संगतीने अंध वारकरी यांनी यवतमाळ ते पंढरपूर असा 523 किलोमीटरचा प्रवास पायी करणार आहेत। काल दिनांक 17 जून रोजी दिव्यांगाची वारीचा मुक्काम श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थान दिग्रस येथे होता। आज दिनांक 18 जून रोजी वारीने सकाळी 6 वाजता दिग्रसवरून प्रस्थान केले। रामकृष्ण हरी। मी प्रशांत बनगिनवार, सेवा समर्पण प्रतिष्ठान यवतमाळ दिव्यांग सेवा प्रकल्पाचा अध्यक्ष आहे। आम्ही मागच्या वर्षीपासून यवतमाळ ते पंढरपूर अशी दिव्यांग वारी चालू केलेली आहे। यामध्ये सगळे अंध बांधव या वारीमध्ये असतात। महाराष्ट्रातली फार ही दुर्मिळ वारी आहे की ही फक्त दिव्यांगांनी काढलेली आहे। आम्ही काही 4-5 सेवक त्यांच्या सोबत असतो, बाकी पूर्ण ही अंध मुलं वारीला 521 किलोमीटर अंतर पायी चालून आणि 23 ठिकाणी मुक्काम करून पंढरपूरला पोहोचते। आणि हा दरवर्षीचा उपक्रम सेवा समर्पण प्रतिष्ठान यवतमाळचा। आमच्या इथे स्वावलंबन आणि पुनर्वसन हा प्रकल्प यवतमाळमध्ये आहे। ही सगळी निवासी मुलं आहेत आमच्याकडे राहणारी, आणि ही मुलं फार उत्साहात या वारीला येतात, वाट पाहत असतात वर्षभर की केव्हा वारीला जायचं आहे, आणि खूप आनंदात ही वारीचा सण साजरा केला जातो।